आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा पोरांनो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप खाली येऊन आपल्या हातातल्या पिशव्या घेत नसतो आणि अहिल्यानगर येथील MIDC, नागापूर येथील रेणुका शिक्षण प्रसारक मंडळाचे रामराव चव्हाण विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्याच अनुषंगानं विद्यालयानं 2 दिवसांपूर्वीच व्यवहाराचं ज्ञान विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचंही आयोजन केलं. सध्या तरुण पिढीत सोशल मीडियाचा वापर वाढत चाललाय. आईवडिलांचा तिरस्कार केला जातो, व्यसनाधीनता वाढली आहे. यामुळे प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांचं न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्यानाचं आयोजन केलं गेलं. सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. जोपर्यंत आईवडिलांचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आईवडिलांच्या श्वासाला जीव लावा. ते गेल्यानंतर भिंतीवरचा बाप येऊन हातातील पिशवी घेत नसतो. कोणताच देव आईवडील गेलेले परत आणून देऊ शकत नाही. आयुष्यात एकच देव आहे, तो तुझा बाप आहे. ज्याला घरातले आईबाप कळले नाही त्याला विश्वातला कोणताच देव पावला नाही, असं प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी सांगितलं. यावेळी भाऊक झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या आईवडिलांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. उपस्थित असलेले पालक आणि शिक्षकांना देखील अश्रू अनावर झाले. IPL राना मोजत बसता की रे, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चर्चा करत बसता. पण तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं शेताच्या बांधावरून रस्त्यावर किती राना काढल्या याचा हिसाब ठेवलास का? कधी बापाची टाच हातात घेतली का? 50 भेगा पडल्यात की ग पोरी, टाच टेकवलं की ग आई ग करत. साखर झोपेमध्ये झोपलेली असते तेव्हा तुझ्या शिक्षणासाठी पोरा, तुझ्यासाठी पहाटेच्या 5 वाजता थंडीत तुझा बाप तिथं शेतात पाणी पाजत असतो, इकडं हमाली करत असतो. रात्री 12 वाजता ट्रक आला म्हणून 2 वाजता जाऊन तुझा बाप सगळा ट्रक मोकळा करतो की ग. 100 किलोचं पोत उचलतो की ग तुझ्यासाठी. आणि तू उठायच्या अगोदर येऊन तुझ्या शेजारी झोपतो. तुला वाटतं माझा बाप रात्रभर झोपला? जेव्हा तुझा बाप झोपला तेव्हा तुझ्या बापाने तुझ्यासाठी काम केलंय. तो बाप तुम्हाला कळेना आणि देव काय करता? हातामध्ये मोबाईल तुझ्या बापाने दिला गे. तुझा बाप झुकलाय रे त्याच्या मित्रासमोर भिकाऱ्यासारखा. माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे रे, मला एक 10,000 रुपये उचलले ते पुढच्या महिन्यामध्ये देतो. आणि त्या मोबाईल मधून काय बघता? नालायक, निर्लज्ज. शाण्याला शब्दाचा मार जास्त वेळ तुझा घेत नाही बा पोरी. पण ऐक, या बापाच्या पाठीशी पोरानो का उभं राहायचं? आजपासून एकही पोरग व्यसन करणार नाही. शपथ आहे. व्यसन तर स्वतः करणारच नाही पण कोणाला करूही देणार नाही. एकही पोरगा आत्महत्या करणार नाही, स्वतः तर करणारच नाही पण कोणालाही करू देणार नाही. या राष्ट्राची जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर आहे रे. ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या रामप्रसाद बिस्मिल्ला यांची. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. उठ रे पेटून. बाप पोरी, जास्त वेळ तुझा घेत नाही बाप. पण ऐक, आज पळत पळत घरी जायचं. आज पळत पळत घरी जायचं. आईला 2 प्रश्न विचारलेस ना, आता आईकडे जायचं नाही बघ, फक्त बापाची वाट बघायची. शेवटची 5 मिनिटं पोरांनो ऐक, बापाची वाट बघायची. त्या बापाची वाट का बघायची? ऐक रे कार्टे, 3 वेळचं अन्न येतं रे आमच्या ताटामध्ये. नालायकानो, मनोरंजन करायला नाही आलं बघ. ऐक, 3 वेळचं अन्न येतं आमच्या ताटामध्ये रे पोरा. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 वेळचं अन्न येतं रे पोरा. 3 वेळचं अन्न येतं.
तीन वेळचं अन्न येतं बघ पोर आमच्या ताटामध्ये, तेही पोट भरून येतं बघ. आणि हे तीन वेळचं अन्न रोज माझ्या लेकरांच्या ताटात यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो बघ पोरी. का? माझ्या पोरीच्या अंगावर ब्रँडेड कपडा आला पाहिजे. माझ्या अंगावर फाटकी कपडे पण माझं पोरग नटलं पाहिजे. खरं तर माझी आई माझ्यासाठी खूप काम करते. आमचं हॉटेल आहे, दिवसभर ती 5 रुपयासाठी काम करते. वडीलही खूप काम करतात. पण आम्ही झाल्या आमच्याकडून चुका, पण मी त्यांना दोघांना पण सांगते इथून पुढं काही चूक होणार नाही आमच्याकडनं. तुमची मान मी काय कधीच खाली चुकून घालणार नाही. इथपर्यंत नाही चुकू दे, पुढे नाही चुकू देणार. तुम्हाला प्रॉमिस करते मी. तुम्ही जसं जेवढं आमच्यासाठी काम करता तेवढं आम्ही तुमच्यासाठी करू. या जगात असं कुठलंच न्यायालय नाही की आपल्याला त्याच्यात न्याय मिळतो. एकमेव न्यायालय ते म्हणजे आपले आई बाप. चुका मान्य करायला वाघाचं काळीज लागतं. तू वाघी नाहीस पोरी. सगळे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सब मंगल आहे, सब आनंद आहे. आज आमच्या विद्यालयामध्ये प्राचार्य आमचे शिवाजीरावजी घाडगे सर आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी काळाची गरज ओळखून घाडगे सरांनी हे लेक्चर या ठिकाणी ठेवलं. कारण आम्ही यूट्यूबला हे नाव ऐकलं होतं, परंतु कधी इतकं जवळून त्या याचा गांभीर्याने अभ्यास केलेला नव्हता. पण प्रत्यक्ष ऐकल्यानंतर आम्ही सर्व विश्वस्त खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येक माणूस भावूक झालेला आहे. आज या ठिकाणी बऱ्याचशा पाल्यांनी कबुली पण दिलेली आहे. आम्ही आमच्या वागण्यामध्ये काय काय चुका केलेल्या आहेत त्या समोर येऊन माईकमध्ये येऊन त्या पाल्यांनी त्या चुका सुद्धा या ठिकाणी मोठ्या मनाने कबुली दिलेली आहे. आणि दुसरा एक क्षण अतिशय महत्वाचा तो कोणता, जे पाल्य आहेत, जे विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक वडील या ठिकाणी उभे केले आणि त्यांची गळाभेट. कारण आपण आपल्या आई वडिलांना किती कमी अधिक समजत होतो तो अपुरा दुरावा दूर होण्यासाठी खऱ्या अर्थाने इथं भेट होण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहे. आज रामराव चव्हाण विद्यालयामध्ये प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे सर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. एक समाज प्रबोधनात्मक व्याख्यान आज या विद्यालयामध्ये झालेलं आहे. या परिसरामधील नागरिक, पालक, विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी, सर्व पत्रकार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते. की खऱ्या अर्थाने आज समाज प्रबोधनाची गरज आहे, लोकजागृतीची गरज आहे, विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. की याच वयामध्ये विद्यार्थ्याचा नकळत पाय घसरला जातो आणि त्या संदर्भामधलं आजचं हे व्याख्यान सांगली इथून प्राध्यापक वसंत हंकारे आपल्या विद्यालयामध्ये आलेत आणि त्यांनी उत्कृष्ट असं व्याख्यान विद्यालयामध्ये दिलं. अक्षरशः मुलींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांच्या चुका मान्य केल्या आणि इथून पुढं कधी अशा प्रकारच्या चुका करणार नाही हे त्यांनी सर्वांसमोर मान्य केलं. अशा प्रकारचे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होण्याची गरज आहे. आणि पोलीस दल जे आहे ते किती काम करणार आहे. अपुरे पोलीस दलामुळे समाज प्रबोधनात्मक असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आणि अशा कार्यक्रमामुळेच नक्कीच मुलांमध्ये जागृती, त्यांना आपल्या आई वडिलांविषयी जी आपुलकी आहे ती निर्माण होईल. अलीकडं आई वडील हे दुरावत चाललेले आहेत. मुलगा वडिलांबरोबर बोलत नाही, मुलगी आई बरोबर बोलत नाही आणि त्यामुळे त्यांचे जे दुरावलेले संबंध आहेत ते एकत्र कसे येतील. आणि अशा पद्धतीचे एक सुंदर प्रबोधन आज प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांनी केलं. याप्रसंगी रेणुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भीमाजी कोकणे, उपाध्यक्ष कृषीभूषण सुरसिंगराव पवार, संस्थेचे सचिव ज्ञानेश चव्हाण, सहसचिव नितीन घाडगे, प्राचार्य शिवाजीराव घाडगे, पर्यवेक्षक दरेकर, उपसरपंच विजयराव शिवाळे, शामराव पिंपळे, उद्योजक सागर देशमुख, उद्योजक आकाश बारसकर, रावसाहेब घाडगे, उमेश डोंगरे, उद्योजक राजेंद्र लहारे, डॉक्टर बापूसाहेब डोंगरे, उद्योजक भानुदास काळे, ताराचंद डोंगरे यांसह परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते.
शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, त्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंड देणारे तुकोबाराया सांगून गेले रे. 1 वर्षाचा होता, 6 महिन्याचा होता. अरे एक घासची उचा, एक घास का उचा, एक घास माझ्या बाळाचा करत ती माऊली तुला भरवत होती आणि त्याच माऊलीच्या तोंडावर थुंकायला लागलास. त्याच माऊलीला वृद्धाश्रम मध्ये ठेवतोस, त्याच मेल्यानंतर त्या फोटोला हार काय घालतोस, पंचपक्वानाचं जेवण गावाला काय घालतोस. अरे भुके पोटी नाही अण्णा आणि मेल्यावरी पिंडदान. तुकोबाराया सांगू जातात माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. आणि सगळं देवदेव तुम्ही केला. अरे देवाला काय अभिषेक घालता, देवाचा उपवास काय करता, अंगारकी संकटीला अर काय कडक तुमचा उपवास. पण नालायकानं घरातला बाप तुम्हाला कळाला नाही. म्हणून आज तुला सांगतोय बघ, ज्याला घरातला आई बाप नाही कळाला त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला पोरा. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.